सावधान हो जाइए। अगर आपको भी किसी अनजान नंबर से व्हाट्सएप कॉल आता है और खुद को पुलिस अधिकारी बताकर कोई आपको डराने की कोशिश करता है तो यह खबर आपके लिए है। नागपुर की साइबर पुलिस ने एक ऐसे शातिर जालसाज को बेनकाब किया है जो लोगों को डिजिटल अरेस्ट का डर दिखाकर लाखों की चपत लगा रहा था। मामला नागपुर शहर का है, जहां एक फिरियादी को ठगों ने अपना शिकार बनाया। ठगों ने खुद को मुंबई साइबर क्राइम का अधिकारी बताया और पीड़ित को डराया कि जेट एयरवेज के चेयरमैन नरेश गोयल के 538 करोड़ के घोटाले में उनका नाम भी शामिल है। इतना ही नहीं, जालसाजों ने फर्जी आधार कार्ड और एफआईआर की कॉपी व्हाट्सएप पर भेजकर पीड़ित का विश्वास जीता और उन्हें डिजिटल अरेस्ट के नाम पर डराकर अलग अलग बैंक खातों में 78,50,000 रुपए ट्रांसफर करवा लिए। जब पीड़ित को ठगी का एहसास हुआ तो उन्होंने नागपुर साइबर पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने तकनीकी जांच के आधार पर जाल बिछाया और अपनी टीम को राजस्थान के जयपुर रवाना किया। वहां से 49 वर्षीय आरोपी ओम प्रकाश भंवरलाल जाखड़ को गिरफ्तार किया गया है। पुलिस ने न केवल आरोपी को सलाखों के पीछे पहुंचाया बल्कि कोर्ट के आदेश के बाद पीड़ित के 34,98,958 रुपए वापस दिलाने भी सफलता हासिल की है। नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 111 हा दाखल होता। यामध्ये फिर्यादी यांना तुमचं जे अकाउंट आहे ते जेट एअरवेजचे नरेश गोयल यांचा जो 538 करोडचा घोटाळा आहे, त्या घोटाळ्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले असून त्याची चौकशी चालू असून तुम्हाला त्याबाबत आम्ही समन्स पाठवत आहोत वगैरे आणि खोटे कोर्टाचे तसेच RBIचे CBIचे स्टॅम्प असलेले त्यांना कागदपत्र पाठवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। त्यामध्ये त्यांचे 58,50,000 रुपये त्यांना वेगवेगळ्या खात्यावर भरायला लावून सदरची रक्कम केस पूर्ण होईपर्यंत सुरक्षित राहील वगैरे असं सांगून त्यांची फसवणूक केली होती। सदरचा गुन्हा 111/25 विविध कलमान्वये IT ॲक्टद्वारे दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जॉइंट CP सर, हमारे क्राइम सर आणि DCP लोहित मतन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केला। त्यामध्ये PI चौधरी यांनी यातील जे एक अकाउंट होल्डर आहे ओम प्रकाश भंवरलाल जाखड़ याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अकाउंटवर 18 लाख रुपये गेले होते। सदर इस्माला ताब्यात घेऊन तिथे ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला आपण जे इथे आणलेलं आहे नागपूरमध्ये आणि त्याला कोर्टात हजर केला असता 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याच्यासोबत इतरही 2 साथीदार असून ते फरार आहेत, त्यांचा शोध आम्ही चालू केला आहे। यापूर्वी सदर गुन्ह्यातील जी रक्कम आहे ती वेगवेगळ्या खात्यावर तात्काळ आपण फ्रीज करून सदरची रकमेपैकी 34,98,000 रक्कम फिर्यादीस यापूर्वीच परत करण्यात आलेली आहे। उर्वरित रकमेचाही कोठे गेली शोध चालू असून इतर आरोपींचा आम्ही शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। सदरचा ओम प्रकाश भंवर हा व्यक्ती 49 वर्षाचा असून तो जयपूर म्हणजे राजस्थानचाच आहे। ते एक NGO चालवतात आणि NGOमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते दान घेतात। त्या दानमध्ये अशी जी फ्रॉडची रक्कम असते ती घेऊन ती रक्कम ते त्या व्यक्तीला परत करून ते असे पैसे ओरिजिनल करून देण्याचे काम करत असतात। याबाबतचा अधिक तपास आपला चालू आहे।